महिलांचा मेळावा आपण वेगळा घेणार आहोत, युवकांचा मेळावा सुद्धा आपण वेगळा घेणार आहोत आणि शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा 39 गावामध्ये असाच एक जनरल मेळावा घेऊन नंतर तिथे सुद्धा महिला आणि युवक यांचे मेळावे घेण्याच्या संदर्भामध्ये नियोजन करण्यात आलेले आहे. मी सुरुवातीला रवींद्र करंजकेले यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांची कार्याध्यक्षपदी निवड आपण केलेली आहे. त्याच्या आधी प्रकाशराव घोलप हे देखील कार्याध्यक्ष म्हणून आपल्या आदिवासी भागामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. गावडेवाडीच्या ज्या नागरिकांनी, ज्या कार्यकर्त्यांनी आज जो प्रवेश केला त्याच्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि माझी खात्री आहे की तुमच्या हातामधून येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी गावडेवाडीला करून दाखवता येईल.